पंतप्रधान मोदी राहुल गांधी एकाच दिवशी महाराष्ट्राच्या मैदानात। मोदी आणि राहुल गांधी 5 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर। भाजप देशात दंगली घडवण्याचं काम करत आहे। प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप, तर 10 वर्षात दंगल कुठे झाली ते दाखवा। खासदार प्रणिती शिंदेंचा आरोपाला भाजप आमदार सुभाष देशमुखांचं प्रत्युत्तर। पुण्यासह देशातील अनेक भागात सीबीआयची छापेमारी। पुण्यात केलेल्या कारवाईत सीबीआयकडून 10 जणांना अटक। आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठीचं उपोषण स्थगित। उद्यापर्यंत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय। उद्या कोर्टाच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार। आमदार बबनदादा शिंदे हाती तुतारी घेणार असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या बबनदादा शिंदेंनी घेतली पवारांची भेट। राज्यात विधानसभेसाठी काँग्रेस पक्ष ॲक्शन मोडवर। उद्यापासून काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। उद्यापासून 8 ऑक्टोबरपर्यंत मुलाखती घेतल्या जाणार। 5 ऑक्टोबरला आदित्य ठाकरे दापोली दौऱ्यावर। रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतला आढावा। केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या नवी मुंबई दौऱ्यावर। कोकणातील मतदारसंघाचा घेणार आढावा। आमदार जिशान सिद्दीकींचं वांद्रेमध्ये उपोषण आंदोलन। एसआरएच्या तोडक कारवाई विरोधात आंदोलन। भारतनगरमधील कारवाई विरोधात जिशान सिद्दीकी आक्रमक। भंडारात कामगार कल्याण विभागाअंतर्गत पेटी वाटप कार्यक्रम। पेटीमध्ये उपयोगी साहित्य असल्याने महिलांची गर्दी। महिलांची चेंगराचेंगरी झाल्याने पोलिसांकडून ही सौम्य लाठीचार्ज। भिवंडी शहरात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं नागरिकांचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।